सावित्री। आयुष्यात वडिलांचं प्रेम कधी मिळालं नाही। कायम अवहेलना, आईविषयी त्यांचं वाईट बोलणं मला नाही रे सहन होत। पण तू मात्र नेहमी सावलीसारखं पाठीशी राहिलास। वडिलांच्या प्रेमाची कमतरता कधीच भासू दिली नाहीस। येतो या। तन्वी बद्दल काही समजलं तर कळवा मला। हो, समजलं तर नक्की कळवीन। तुमच्या गळ्यातली धोंड तुमच्याच गळ्यात असलेली बरी। हा, नक्की कळवतो, नक्की कळवतो, काळजी करू नका। यांचा मृत्यू माझ्या डोळ्यासमोर झालाय। ते भयानक चित्र इतकी वर्ष झाली तरी आजही मला विसरता येत नाहीये। त्याआधी सासऱ्यांचा मृत्यू, काकू आजींच्या पतीचा, पिढ्यानपिढ्या निंबाळकर कुटुंबियांनी घातलेला हा सुडाचा हैदोस कसा विसरणार आम्ही? आणि पुढेही हा हैदोस असा सुरू राहिला तर? खरंच आपण आता या दुष्ट चक्रातनं, या दुष्ट पर्वातनं पुढे जाऊया। एक सोय म्हणून विक्रमचं लग्न आपण तन्वीशी लावून दिलं। आता लवकरात लवकर आपण लतिकाचं लग्न त्याच्याशी लावून देऊया। म्हणजे आमच्या कुटुंब ग्रंथात लिहिल्याप्रमाणे दुसऱ्या बायकोपासून त्याला मूल झालं की त्याच्या जीवाचा धोका टळेल। पण गणपती, एवढं सगळं वाचलं ऐकलं तरी सुद्धा मनात शंका येते। इतकं करून देखील त्याचा धोका टळेल ना? थांबणार आहे शारदा वहिनी, हे मृत्यूचक्र थांबणार। आपली तन्वी सावित्री आहे यावर विश्वास ठेवा। तिच्या पोटी येऊ घातलेला वारस पाटणकर घराण्याच्या साऱ्या चिंता मिटवणार। मी कशी आले इथे? कोण आहात तुम्ही? मी तुझा बा आहे असं समज। हे ना तुझ्या बाचं घर आहे असं समज। मी जब्बू पाटील, जब्बू पाटील। म्या उचलून आणलं तुला। पडली होती कुठं तिकडं रेल्वे ट्रॅक जवळ, हे कचरा कुचरा राडा राडा झालेला सगळा तिथं। हे गोड्या, तुला सांगितलं ना म्हातारीच्या बोटा तुझ्या ताईला आतमध्ये घेऊन जा। चल वय वय जा जा। उग बेरका डोळ्यावर करून बघायचं नाही तिकडं, कळलं ना? हा, पोरगी येते माझी लालीगत, दुसरी बहीण आहे तुमच्या सगळ्यांची, ध्यानात ठेवायचं। आपल्या घराला गिऱ्हाईक मिळालेलं आहे एकदम छान। मग तिकडे काय बोलणे होतात वगैरे ते बघून येतो ना। या घरामध्ये या विषयावर आता कधीही बोलायचं नाही। तूही डोक्यात हा विषय काढून टाक। फक्त तुझ्या आणि लतिकाच्या बद्दल विचार कर। विक्रम आई बरोबर सांगते। खरं तर या सगळ्या प्रकाराला मीच जबाबदार आहे। बेटा, पाहिजे तर मी तुझी माफी मागतो, पण हा विषय थांबवा आता। मला याचा खूप मनस्ताप होतोय। मामा, ठीक आहे, तुम्हाला दोघांना जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही घ्या। तुमच्या निर्णयाला माझी काहीही हरकत नसेल। मी विक्रमच्या बाळाची आई झाल्यानंतर तुम्ही मला माझा चेहरा परत द्याल? हो। पण त्यानंतर विक्रम आणि आई मला स्वीकारतील?